हाय, मी स्नेहा तुम्हा सगळ्यांच्या माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी माझा पहिला व्लॉग शूट करते आहे आणि आजची रेसिपी आहे चिकन करी। तसं तर खूप दिवसापासून माझे विचार चालले होते की आपण यूट्यूब चॅनल सुरू करूया, ब्लॉगिंग करूया आणि रेसिपीज टाकूया। मी नवीन मोबाईल घेतला, 1 वर्ष झाले जवळजवळ आणि नवीन मोबाईल तो जुनाही झाला तरी मी काही ब्लॉगिंग सुरू केलं नाही आणि म्हटलं आता ब्लॉगिंग सुरू करतेच आहे तर सुरुवात करूया आपण एका चिकन रेसिपीने। तर आज होतं बाजार आणि बाजार असलं की नॉनव्हेज तो बनत आहे आणि आजची रेसिपी आहे चिकन करी। इथे 2 कांदे चिरून घेतले, थोडंसं सुक्का खोबरा आणि 2 ते 3 तमालपत्र हे आपण भाजून घेणार आहोत आणि हे मसाले सुद्धा आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहोत। तर हे सर्व मसाले मी छान सुगंध येईपर्यंत भाजून घेतले, नंतर खोबरंही छान ब्राऊन रंग होतपर्यंत भाजला। या आधीचे सर्व साहित्य मी ड्राय रोस्ट करून घेतले होते। आता कांदा आपण तेलात भाजला, छान ब्राऊन रंगापर्यंत भाजलेला आहे। आधी मी अद्रक लसणाची पेस्ट करून घेतली होती। आता आपण भाजलेलं खोबरं, मसाले आणि कांदा हे थोडंसं मी त्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेलं आहे, याची आता आपण पेस्ट करून घेऊया। कढईमध्ये छान तेल तापलेलं आहे, याच्यामध्ये घातलं मी 2 ते 3 तेजपान, अर्धा चमचा जीरा आणि थोडीशी कसुरी मेथी। सोबतच आपण केलेली पेस्ट टाकलेली आहे आणि छान याला मिक्स करून घेतलं। त्यानंतर 2 चमचा मी आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे, यालाही छान मिक्स करून आपण शिजवून घेऊया। 5 मिनटं छान शिजल्यानंतर यात आता आपण चवीनुसार मीठ घालूया आणि छान मिक्स करून घेऊया। आपण आता पावडर मसाला घेऊया। 3 चमचे लाल तिखट, छोटूसा चमचा आहे म्हणून 3 चमचे घेतलेला आहे। अर्धा चमचा हळद, अर्धा ते पाऊण चमचा धनेपूड, अर्धा चमचा गोडा मसाला आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे। सर्व मसाल्यांमध्ये पाणी घालून मी छान यांची पेस्ट करून घेतलेली आहे। ही स्टाईल माझ्या मामाची आहे, तर थोडंफार मी चिकन बनवायला त्याच्याकडूनच शिकलेली आहे, म्हणून मग मी पण असंच करते। आणि तोपर्यंत आमचा आता मसालाही थोडासा शिजलेला आहे, याच्यामध्ये आपण ही बनवून घेतलेली मसाल्यांची पेस्ट घालूया। असं केल्यामुळे आपले मसाले जे आहेत ते जळत नाहीत। हे छान आता मी मिक्स करून घेत आहे आणि झाकण ठेवून अगदी कमी फ्लेमवर शिजवून घेते। तोपर्यंत मी चिकन धुवून घेते। आता मसाला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेतला, यामध्ये आता चिकन घातलं आणि आपण हे छान मिक्स करून घेतोय। यानंतर आपण याला झाकण ठेवून मसाल्यामध्ये शिजू द्यायचं। 5 ते 7 मिनटं मी झाकण ठेवून शिजवून घेतलं। मधात एकदा मी ते मिक्स केलं होतं। एक उभा चिरलेला टोमॅटो घालते आणि पुन्हा झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं आपण याला छान शिजवून घेऊया। हे आता 80 ते 90% चिकन शिजलेलं आहे। यामध्ये मी जवळपास 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता फक्त आपल्याला 5 ते 6 मिनटं याला कमी फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे। वाह, एकदम छान सुगंध येतोय आणि आवाज ऐकला, सॅटिस्फाईंग है ना। शेवटी मी कोथिंबीर घातला आणि गॅस केला बंद। तयार आहे आपली गरमागरम झणझणीत चिकन करी। खूप छान दिसते आणि टेस्ट तर नेक्स्ट लेवल। तर या मग जेवायला आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। थँक्यू।